नो राम कृष्ण हरी. आपल्याकडे सुरू होतोय आता अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून आपण निघालो सकाळ सकाळी. वाटेमध्ये गौमाताचं दर्शन घेतलं. गौमाताचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे मंडपाच्या दिशेने निघालो. मंडपात पोचताच पाहिलं तर वारकरी एकदम नटून टटून एकदम आनंदात उत्साहात होते. कारण अखंड हरिनाम सप्ताह म्हटला की सर्वांना एकदम उत्साहच येतो. तोपर्यंत इकडे कळसाची मांडणी वगैरे व भगवंताच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. भगवंताच्या प्रतिमा वगैरे त्यांचं पूजन वगैरे करून पुढची क्रिया होणार. पण त्याआधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा केला व पुढच्या कार्यक्रमाला पुढे विनापूजन, टाळपूजन व असं भरपूर काही संप्रदायात पूजन असतात सप्ताहाच्या आधी. तर ते केलं. तो माऊली इथे रांगोळी काढत होत्या, तुळशी वृंदावन सजवत होत्या. मग आलो आपण भगवंताकडे. भगवंताच्या दारात येताच घोष केला, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. तोपर्यंत आपल्या माऊली भगवंताला सगळं गारानं घालत होते की बाबा हे सर्व तुझ्या चरणी आता अर्पण करतोय, सर्व व्यवस्थित गोड मानून घे आणि आमची सेवा चांगली होऊन दे. आणि भगवंताला प्रदक्षिणा सुरू केली. भगवंताला प्रदक्षिणा पुढे करून आम्ही आलो इकडे देवाच्या मुख्य मंदिरात व भगवंताचे असे गोड रूप पाहिले. म्हणतात ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. खरंच अभंग असा गायला ना की आनंद वाटतो. मग आलो गंगापूजनाला, कारण बाजूला आमच्या इथे तळा आहे. त्या तळावरती आम्ही पूजन करून मग पताका आणि तुळशी वृंदावनाची पूजा केली. कारण पताका आणि तुळशी वृंदावनाला वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा मान आहे. सगळे वारकरी आपले हात जोडून भगवंताला विनंती करत होते, हा सोहळा आमचा आनंदी आणि उत्साहात जाऊन दे व सर्वांना तुझा कृपा आशीर्वाद दे व सर्वांची प्रगती कर. कारण वारकरी नेहमीच सगळ्यांसाठी मागतात. त्यानंतर सर्व गुरुजन मंडळांचा आशीर्वाद घेऊन पुढे मान्यवरांकडनं दीपप्रज्वलन व भगवंताची पूजा केली. माऊलींना, तुकोबारायांना व भगवंतांना पुष्पहार देऊन आम्ही दीपप्रज्वलनाकडे वळालो. दीपप्रज्वलन करलं तर महिला मंडळ आमचा आधी तयार. मग आम्ही पंचपदी केली, कारण पंचपदी करूनच विना हा विनेकरीच्या गळ्यात द्यायचा असतो. अशी ही पंचपदी करून आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात करत होतो. भगवंताला मस्तपैकी नमस्कार करून आम्ही आता आजचं आमचं पारायण सुरू केलं. तर भेटूया आता दिवसभराच्या अशाच घडामोडी. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. रामकृष्ण.